Experiment number 4, sonometer law of length. To study relationship between frequency and the length of a given wire under constant tension using sonometer. Guys, for this setup or for this experiment required apparatus sonometer, नंतर वेंग जो हँगर आणि वेट आपण हँग करणार आहोत, सेट ऑफ ट्युनिंग फोक्स लागणार आहेत, रबर पॅड जे ट्युनिंग फोक्स हँग करण्यासाठी यूज करणार आहोत, नंतर लागणार आहे लाईट पेपर रायडर्स म्हणजे पेपरचा एक छोटासा तुकडा आणि मीटर स्केल जे ऑलरेडी सोनोमीटरवर आहे. नंतर आपण जर बघितलं तर फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला आपण हा थेरीमध्ये बघितलेला आहे. ऑसिलेशनमध्ये काय आहे, एन इज इक्वल टू 1/2L अंडर टी अपॉन ए. टी म्हणजेच काय आहे, टेन्शन जो आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत, म्हणजेच वेट जो हँग करणार आहोत हा कॉन्स्टंट ठेवणार आहोत. मास पर लेंथ, युनिट लेंथ म्हणजेच वायर. वायर काय आहे तर युनिफॉर्म वायर आहे म्हणजे तो पण कॉन्स्टंट झाला. मग चेंज काय करणार आहोत, चेंज करणार आहोत ट्युनिंग फोक. इन शॉर्ट आपण चेंज करणार आहोत फ्रिक्वेन्सी. मग जर मी फ्रिक्वेन्सी वाढवली तर लेंथ कमी होणार आहे किंवा फ्रिक्वेन्सी जर कमी करली तर लेंथ वाढणार आहे, कारण ते कसे आहेत, इनव्हर्सली प्रपोर्शनल. बघूया आपण एक्सपेरिमेंट स्टार्ट करू. आता याच्यामध्ये नोड आणि अँटी नोडचा हे कन्सेप्ट लिहिलेला आहे. नोड म्हणजे काय असो मित्रांनो, तर थेरीमध्ये आपण बघितलंय मिनिमम डिस्प्लेसमेंट आणि अँटी नोड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. सो जिथे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट होईल म्हणजे स्ट्रिंग जास्त व्हायब्रेट होईल आणि पेपर रायडर खाली पडणार आहे. आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत कसं एक्सपेरिमेंट होतोय. हा आहे सोनोमीटर. सोनोमीटरमध्ये हे एजेस आहेत आणि ही वायर आहे जी युनिफॉर्म वायर तुम्ही बघू शकता. युनिफॉर्म वायर यूज केलेली आहे आपण. आणि इथे तुम्हाला पेपर रायडर दिसेल. पेपर रायडर छोटा घ्यायचा आहे जो इझिली व्हायब्रेट होऊन खाली पडला पाहिजे. आणि नंतर ही पुली वापरून खाली हँगर आणि वेट्स आहेत. 5 वेट्स 500 ग्रामचे 5 आणि एक हँगर म्हणजे असे 3000 ग्रामचे म्हणजे 3 kgचं वेट आपण अटॅच केलेलं आहे. आता वेट जर तुम्ही कमी केलं तर तुमच्या रेडिंग्स थोड्याफार चेंज होतील. आता इथे आहे हा होल. तर हे असे 2 होल्स सोनोमीटरला असतात. हे आहेत फ्रिक्वेन्सी जनरेटर म्हणजे ट्युनिंग फोक. इतर बाजूला तुम्हाला रबर पॅड दिसेल. रबर पॅडने आपण फ्रिक्वेन्सी जनरेटरला हँग करतो. चला आपण प्रॅक्टिकलला स्टार्ट करू. पहिली रिडिंग घेऊया 512. 512 साठी आपण बघतोय मी हॅम करतोय. हॅम केल्यानंतर बघूया, हा पेपर रायडर पडला. पेपर रायडर पडला याचा अर्थ फ्रिक्वेन्सी आणि लेंथ मॅच झालेली आहे. परत एकदा ट्राय करतो. जर परत पडला तर आपण समजायचं आपले हे व्हॅल्यूज करेक्ट आहे. करेक्ट म्हणजेच आपल्याला ही पहिली व्हॅल्यू मिळते. आता जर रेडिंग तुम्ही बघितलं तर रेडिंग किती आहे, तर रेडिंग तुम्हाला दिसू शकते 58 आणि 42. जर आपण मायनस केलं तर आम्हाला भेटते 16. सो पहिली रिडिंग आहे 16. आता तुम्ही बोलाल की दुसऱ्या फ्रिक्वेन्सी जनरेटरसाठी पण पडतोय का, आपण बघूया. हा आहे 256 साठी बघतोय. हॅम केल्यानंतर बघा नो व्हायब्रेशन. आता आपण दुसरी रिडिंग घेऊया. आपला दुसरा फ्रिक्वेन्सी जनरेटर आहे जो आहे 426. तो घेऊया. लावतानाच आपण डिसेंडिंग ऑर्डरने लावूया म्हणजेच आपल्याला जर फ्रिक्वेन्सी कमी केली तर लेंथ वाढत जाणार आहे. ह्या ऑर्डरने लावूया. सो आता पुढचा 6साठी जो घेतोय तुम्ही बघू शकता. त्याच्यासाठी मी ह्याला हॅम्प करतो आणि बघूया. व्हायब्रेशन होत नाही. थोडासा व्हायब्रेशन होत असेल तर त्याच्या नियर कुठेतरी त्याची रिडिंग आहे. आता ह्याला जर आपण चेक केलं तर इथे बघूया, हा इथे पडला पेपर रायडर आणि ह्याचा डिफरन्स जो आहे डिफरन्स 19चा आहे. आता अशा प्रकारे आपल्याला बाकीचे जे थर्ड फ्रिक्वेन्सी जनरेटर घेतोय, हॅम्प करतोय, बघू शकता व्हायब्रेशन थोडंफार आहे. म्हणजे ही जी लेंथ हा करेक्ट हीच आहे. जे आपण सबट्रॅक्शन केली किंवा आपण जर व्हॅल्यूज जर पाहिल्या तर लेंथ जी आहे ती लेंथ तुम्हाला मिळून जाईल. आता हे जर बघा व्हायब्रेशन खूप जास्त आहे. पेपर रायडर मोठा असल्यानंतर असा व्हायब्रेट होतो. आता हे जर डिफरन्स आहे हा 22चा आहे. ओके, 22चा डिफरन्स आहे म्हणजेच 384 साठी 22 आणि ह्याचा पुढचा आहे 288. 288 साठी बघूया. 288 साठी काय होतंय, तर व्हायब्रेशन होतोय बट पाहिजे तेवढं व्हायब्रेशन नाही म्हणून मी लेंथ वाढवतोय. लेंथ वाढवल्यानंतर थोडासा इफेक्ट होतोय. आता हा फ्रिक्वेन्सी जनरेटर हो पडलेला आहे म्हणजेच ही लेंथ ह्याच्यासाठी मॅच झालेली आहे. ही लेंथ आहे 28. बघा सबट्रॅक्शन करून बघू शकता तुम्ही, टॅली करा. 28 साठी
शकते. आता पुढचा जो लास्ट आहे हा अननोन आहे. मी तुम्हाला दाखवतोय का माझ्या नंतर ग्राफची नंतर कॅल्क्युलेट करून ही व्हॅल्यू होते का करतोय त्याच्या नियतच आहे. बघा व्हायब्रेशन तुम्ही बघू शकता आणि तो पेपर रायडर हलताना तुम्हाला दिसेल. याचा अर्थ त्याच्या क्लोज रीडिंग येत आहेत. थोडासा लेंथ 0.5 ने 1 ने जर ॲडजस्ट केली हां आता ही परफेक्ट रीडिंग आहे याच्यासाठी कारण तुम्ही पेपर रायडर पडताना बघू शकता. रीडिंग तुम्ही घ्या नाही तर मग अजून एकदा ट्राय करा. पेपर रायडर ठेवताना एकदम स्मूथ ठेवा वरती म्हणजे इझिली व्हायब्रेशन पडला पाहिजे. पेपर रायडरची साईजही नॉर्मल असली पाहिजे नाहीतर एकदम मोठा घेतल्यानंतर प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा असा हा पडला पाहिजे, असं व्हायब्रेट झालं पाहिजे. आता ही जी लेंथ आपण बघतोय ही लेंथ आहे 33 आहे. व्हिडिओ मोठी होईल म्हणून हे आधीच लिहिलंय. हँगर किती होता तर 500 ग्रामचा होता आणि आपण असे 5 500चे ॲड केले होते आणि हँगर मिळून 3000 ग्रामचा आपल्याला मास ॲड केलेला आहे. तर सो टोटल टेन्शन काय आहे वायरवर 3000 इंटू 980 ओके हे आपल्याला भेटली टेन्शन. आता आपण ज्या ट्युनिंग फोक्स घेतले होते किंवा फ्रिक्वेन्सी जनरेटर यूज केलं होतं पहिलं होतं 512 दुसरं होतं 426 नंतर 384 नंतर 288 आणि 5वं जे होतं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. बट जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो तेव्हा जेव्हा आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करू तेव्हा ह्या 5व्या किंवा एक जो अननोन असेल त्याच्यावर स्टिक लावलेला असेल किंवा कुठला तरी पेपर चिपकवलेला असेल जेणेकरून आपल्याला ती व्हॅल्यू दिसणार नाही. बट आता तुम्हाला दाखवलेली आहे मी. आपण बघूया कॅल्क्युलेशन करून तीच येते का. मग 512साठी 16 आले होता. सर मी माझी ॲक्युरेट मला वाटते म्हणून मी 2 टाइम्स 16च देतोय. नंतर 426साठी 19. मित्रांनो हे 2 का घेतो आपण बघा. 2 घेण्याचं कारण हेच की जर मी कॅल्क्युलेशन करत असताना किंवा रीडिंग घेत असताना एक जर मला थोडीशी डाऊटफुल वाटली तर दुसरी घेणार आहे म्हणजे ती ॲक्युरेट करतो म्हणजे एक 19.5 आलं तर मला कुठली तरी एक ॲक्युरेट करेल म्हणजे त्याचा मेन ॲक्युरेट रीडिंग देणार आहे. 384साठी 22 आला होता. 288साठी 28 आलेला आणि अननोन जो की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे बट अननोनसाठी किती आहे 33. ह्याच्यावरूनही आपल्याला आयडिया येते की 33 म्हणजे लेंथ वाढलेली म्हणजे फ्रिक्वेन्सी काय होणार ऑब्व्हियसली कमी म्हणजे 288 पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी जनरेटर असणार आहे. आणि आपल्याला साईज करूनही फ्रिक्वेन्सी जनरेटरची व्हॅल्यू समजू शकते की हा किती असू शकतो. आता 1/L काढायचं असेल तर 1/L साठी मी काय करणार आहे लॉग वापरणार आहे कारण एक्झामला आपल्याला मित्रांनो आपल्याला ना कॅल्सी वापरायचं आहे ना कोणत्याही प्रकारचं मोबाईल किंवा डिजिटल गॅजेट. सो ह्याच्यासाठी आपण काय वापरतोय त्याच्यासाठी वापरतोय आपण रेसिप्रोकल जो मी इथे लिहितोय किंवा इथे बाजूला ठेवतोय. बघा काय काढायचं आहे मला 16 आता इथे 16 दिसतोय का तुम्हाला तर 16 ऑब्व्हियसली नाही आहे ते. 16 जर मला घ्यायचं असेल तर 16 कसं घेईन मी 16ची व्हॅल्यू जर मला काढायची असेल तर 16ची व्हॅल्यू कशी काढेल मला 16 इथे नाही बट 1.6 आहे म्हणजेच हा जो आन्सर येईल त्याच्यामध्ये अजून एकदा पॉईंट शिफ्ट करेल कारण 16ला पॉईंट इकडे शिफ्ट होणार आहे. रेसिप्रोकल घेतोय म्हणजे पॉईंट एक डिजिट अजून शिफ्ट होईल. सो 16चं म्हणजे 1.6चं काय आहे 0 पॉईंट आहे मित्रांनो येतो 0.62 काय आहे मी नंबर लिहून घेतोय 6250 करेक्ट. मग 16चं बघितलं तर अजून एक पॉईंट शिफ्ट होईल टुवर्ड्स. आता हा पॉईंट इकडे का शिफ्ट झाला सांगतोय 1.6 साठी रेसिप्रोकल घेताना उलट्या डायरेक्शनने तेवढा पॉईंट शिफ्ट करायचा आहे. 1 पॉईंट जर 16 करायचं असेल पॉईंट राईट हँड साईडला जाईल रेसिप्रोकल घेतोय म्हणून पॉईंट एक डिजिट इकडे शिफ्ट झाला म्हणून हा एक डिजिट लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होईल 19. सो 1.9 कुठे दिसतोय 1.9चं बघा नंबर काय आहे 1.9चं 52 नंबर लिहून घेतो मी 5263. सो 0.0 येणार आहे कारण पॉईंट शिफ्ट होईल 22 म्हणजेच 0.04545 असं घेतोय आपण. 28चं बघा 0.03571 ओके आणि 33चं 0.03030 हे आहे.
आता NL तुम्ही डायरेक्ट हे काढू शकता, तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकता, बट मल्टिप्लाय केल्यानंतर ही व्हॅल्यू येऊन जाणार आहे. पण त्याच्यासाठी त्याने काय दिले, आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून त्याने एक इथे लॉगचं कॅल्क्युलेशन दिले. मग लॉगसाठी मी लॉगचं पेज यूज करणार आहे, जे आम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा, NL काढायचं असेल तर n लॉग n घ्यावं लागेल, इथे घेतलेलं आहे, आणि लॉग L घ्यावं लागेल. NL मल्टिप्लाय आहे म्हणून लॉगची ॲडिशन होणार आहे. नंतर अँटीलॉग घेणार. स्टेप फॉरवर्ड सिम्पल आहे. आपण घेणार पाचवा, आपल्याला अननोन फ्रिक्वेन्सी माहिती नाही म्हणून पाचव्याला मी क्रॉस करून ठेवतोय, कारण अननोन फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती नाही. नाहीतर आपण त्याची व्हॅल्यू घेतली तर याचा अर्थ आम्हाला फ्रिक्वेन्सी माहिती आहे असं होतो. त्यासाठी आता मला लॉग घ्यायचं म्हणून लॉगचं टेबल ओपन करतो. लॉगच्या टेबलमध्ये मला काय करायचं आहे, त्या व्हॅल्यूज ह्याच्यात बघणार आहे. बघा, हा लॉग आहे, लॉगॅरिथम दिसत असेल तुम्हाला, दिसतोय, लॉगॅरिथम आहे. ओके, आता ह्याच्या मी व्हॅल्यूज घेतोय. ह्याचा घेताना काय घ्यायचं असतो, पहिला आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स घ्यायचं असतो. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, किती डिजिट आहे ते काउंट करायचं आणि त्यातून एक मायनस करायचं असतो. 3 डिजिट आहे, एक मायनस होईल म्हणजे 3 पॉईंट होईल. सर्व 3 डिजिटमध्ये 2 पॉईंट होईल. माय मिस्टेक, 3 डिजिट आहे, एक कमी करायचा असतो. 3 डिजिट आहे, 2 पॉईंटमध्ये होतील. ओके, आणि एलचा पण 2 डिजिटमध्ये म्हणजे एक कमी होईल, 1 पॉईंटमध्ये येणार आहे. हे कॅरेक्टरिस्टिक्स लिहून घेतो, म्हणजे परत मला कॅरेक्टरिस्टिक्स बघायला नको आणि सेम आहे. आता 51चं 2 मध्ये, 51 इथे नाही, मागे आहे. 51चं 2 मध्ये बघायचं असेल, 51 कुठे आहे बघा, 51 लॉग 51चं 2 मध्ये काय आहे, 7093. 51चं 2 मध्ये 7093. नंतर 42चं 6 मध्ये, 42 कुठे आहे, 42चं 6 बघा, इथे बघायचं आहे 6 काय आहे, 6294. 6294. सिमिलरली 38चं एंडच्याच घेतोय आपण सर्व, 38चं 4 मध्ये, 38चं 4 मध्ये, सो 38चं 4 मध्ये 0 1 2 3 4 बरोबर, 4 मध्ये 5843. the last one 28चं 8 मध्ये, 28 कुठे आहेत, 28चं 8 मध्ये कुठे आहे, 984594. ओके, हे घेतले आपण एनचे लॉग. आता एलचे घेऊ. एल ह्या आहे 16चं 0, 16 कुठे आहे, 16चं 0, 2041. नंतर 19चं 0, 19 दिसतोय, 19चे 0, 2788. लॉग घेतोय मित्रांनो, चुकून अँटीलॉग कधी घेतो आपण आणि मग आन्सर चुकून जातो. नीट बघायचं, लॉग आणि अँटीलॉग हे लिहिलेलं आहे. 22 दिसतोय, 22चं 0 मध्ये 3424. आणि 28चं 0 मध्ये 28 इथे आहे, 4472. सिंपल ॲडिशन आहे, ॲडिशन करून घेऊया, नंतर अँटीलॉग घेणार. सो ॲडिशनसाठी मी काय करतो, ॲडिशन डायरेक्ट इथे करतो, इथे 4, इथे 13 कॅरी 1 9 3.9134. इकडे होणार आहे 12 कॅरी 1 18 कॅरी 1 0 9, so 3.90. इथे 7, इथे 6, इथे 12 कॅरी 1 8 9 92 3.9267. इथे 6, इथे 16 कॅरी 1, इथे 0, इथे 9, सो 3.9066. आता ह्याचं काय घ्यायचं आहे मित्रांनो, तर अँटीलॉग घ्यायला. सो अँटीलॉग घ्यायचं असेल तर अँटीलॉगच्या पेजवर जायचा. पुढचा अँटीलॉगचा पेज आहे 91 पाहिजे. अँटीलॉगच्या पेजवर जाऊया आपण आणि ह्याचं अँटीलॉग घेऊन टाकूया. अँटीलॉगचं पेज हा मी ओपन केलेला आहे. बघा, इथे अँटीलॉग लिहिलेला आहे, तुम्ही बघू शकता अँटीलॉग लिहिलं आहे. तर अँटीलॉगच्या आपण व्हॅल्यूज घेऊया. काय आहे, 91 बघा कुठे, 91चं 3 आणि 4 कुठे आहे, इथे बरोबर. ॲड केलं
तर किती होतील, 3 कॅरी 1 होईल म्हणजेच 8 1 कॅरी 1 गेला, सो 9 3, 8 1 9 3. पॉईंटच्या आधी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स किती आलेले, 3. सो आता कॅरेक्टरिस्टिक्स देण्याची वेळ आलेली आहे. सो 3 म्हणजेच आपल्याला द्यायचं असेल तर एक डिजिट वाढवायचं, म्हणजे 4 डिजिट नंतर पॉईंट. 4 डिजिट नंतर पॉईंट म्हणजे पॉईंट शेवटला देणार, नाही दिला तरी चालेल. आता 90 म्हणजेच 90चं 8 मध्ये 8 आपला इथे आहे आणि 2 मध्ये, सो काय येईल 80 9 4 ऍड करतो मी, 9 5 80 9 5. पुढचं आहे 92चं 6. 92 कुठे आहे बघा, 92चं 6 इथे आहे आणि मेन डिफरन्स आहे 7. 7 कुठे आहे, 7 इथे आहे. 14 ऍड केलं तर 8 4 4 7, 8 4 4 7. इथे पण 3 आहे म्हणजे 4 डिजिट नंतर पॉईंट येणार आहे. तर 90 कुठे आहे, 90चं 6 कुठे आहे, ते 6 आहे आणि कॅरेक्टरिस्टिक्स पण मेन डिफरन्स पण 6 आहे. ऍड केला तर 8065 065. हे जे नंबर आलेले आहेत ते आपण सिम्पली इथे लिहिणार आहोत, जे आपल्याला NL मिळालेले आहे. इथे लिहिणार आहोत 8193, नंतर 8095 नंबर, नंतर आहे 8447, नंतर आहे 8065. इथे आपण डॅश करणार आहोत का, कारण आम्हाला अननोन फ्रिक्वेन्सी माहिती नाही, म्हणून आम्हाला हे व्हॅल्यू मिळणार नाही. आता याच्यावरून आम्हाला काय काढायचं आहे, आम्हाला काढायचं आहे ग्राफ. सो ग्राफ कसा आहे मित्रांनो, मला काढायचं असेल तर इथे आम्हाला दिसेल ग्राफ आमचा असा आहे. म्हणजे आम्हाला वाय ॲक्सिसवर काय घ्यायचं आणि एक्स ॲक्सिसवर एक्स ॲक्सिसवर घ्यायचं, वाय ॲक्सिसवर 1/L. सो त्याप्रमाणे आपण ग्राफ काढणार आहोत. ग्राफ काढूया. वाय आणि एक्स ॲक्सिस काढून घेतो मी. वाय ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस इथे काढून घेतोय. तर लक्षात आहे मित्रांनो, सिंपल ग्राफ आहे. ग्राफमध्ये आम्ही बऱ्याचशा चुका करतो. इथे फ्रिक्वेन्सी एन आहे जी हर्ट्झमध्ये आहे आणि इथे 1/L आहे. 1/Lची व्हॅल्यू बघितली तर आम्हाला 62 वर जाते. मग आम्ही काय करतो, इथे 0.01 0.02 0.03 0.04 0.05 असे पॉईंट्स घेणार आहोत आम्ही आणि असं कॅल्क्युलेशन पुढे करतोय. 0.06 0.076 वर निघून जाणार आहे आणि फ्रिक्वेन्सी 500 पर्यंत, म्हणजेच मी 100चा गॅप घेतो इथे. तो घेतो 100 200 300 400 500 600 700. आता 100चा गॅप का घेतो, म्हणजे कॅल्क्युलेशनला किंवा आम्हाला पॉईंट प्लॉट करायला थोडंसं इझी आहे. बघूया काय आहे. 512 म्हणजेच 510 पकडू, म्हणजे 2 लाईन. एक लाईन कितीची आहे, अशा 10 लाईन्स आहेत. एक लाईन 10ची आहे, बरोबर. 510 म्हणजे एक पहिल्या लाईनवर आहे, बरोबर. पहिल्या लाईनवर काय आहे तर 62 कुठे आहे मित्रांनो, 62 म्हणजे 2 लाईन वरती ते येणार आहे पहिला पॉईंट. नंतर पुढचा पॉईंट आहे, आता ह्याला 425 पकडू शकतो आम्ही. 425. आता हे तिसरी लाईन ती कुठे आहे, कारण दुसरी लाईन 20, 25 म्हणजे तिसऱ्या लाईनच्या आसपास. काय आहे ते 52 म्हणजे इथे. पुढचा आहे 384 म्हणजे 380, 2 लाईन मागे घेऊ आणि ते आहे 45 ते कुठेतरी. आणि एक आहे 288 म्हणजे 290च्या क्लोज आणि 35
येतील. जर बघितलं तर आमचे चारही पॉईंट एका लाईनमध्ये मस्त आलेले आहेत. ओरिजिनमधून जायला पाहिजे, जातात का बघूया. परफेक्ट ग्राफ आलेला आहे आपला. ओरिजिनमधून पास होतोय, चारही पॉईंटमधून लाईन पास झाली. तर काय होणार आहे, अननोन फ्रिक्वेन्सीज काढायची असेल आपण ग्राफकडे नीट नोटीस केला तर कुठून जाते 1/L डॅश. 1/L डॅशची व्हॅल्यू काय आहे तर 30 म्हणजे ते अराउंड 300 वर. सो इथून जर आम्ही डॉट डॉट लाईन मारली कुठे जाते जवळपास बघा कुठे गेलेली आहे, बरोबर मिडलला म्हणजेच 250. आणि तुम्हाला माहिती आहे काय होतं ते 256 अननोन फ्रिक्वेन्सी होती जी आपण बघितली होती आपल्या बरोबर किंवा खूप क्लोज व्हॅल्यू अशी आलेली आहे. इथे पण अननोन फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी फॉर्म्युला आहे, त्यासाठी आपल्याला मीन काढावा लागेल. ह्या फ्रिक्वेन्सीचा मीन मित्रांनो, आपल्याला NL मीन काढायचा असेल तर ह्या ज्या आपल्याला Nच्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत, NLच्या व्हॅल्यूज ज्या त्या 4 व्हॅल्यूंची ॲडिशन करावी लागेल, डिवाइड बाय 4 करावं लागेल. अशा प्रकारे आपल्याला मीन मिळेल. बघा किती ॲडिशन येते त्यांची 32,800 डिवाइड बाय 4 केलं तर 8,200 हर्ट्ज NL मीन मिळतो. आणि अननोन लिहिलं तिने, ॲक्च्युली ते अननोन फ्रिक्वेन्सी N डॅश आहे. म्हणजेच काय, जी 8,200 आहे त्याला L डॅश, आपली L डॅश किती आहे 33, तिने डिवाइड केलं तर येतो 248. हा आपल्याला झालेला आहे. आपली आहे अननोन फ्रिक्वेन्सी बाय कॅल्क्युलेशन आणि अननोन फ्रिक्वेन्सी बाय ग्राफ येते 250 जी नियरली क्लोज आहे. स्केल लिहितोय ऑन एक्स ॲक्सिसवर काय घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 हर्ट्ज. ऑन वाय ॲक्सिस दिसतोय का, हे लिहायला विसरायचं नाही, एक्झामला मुलं विसरतात आणि मग त्यांचे 1 मार्क्स कट होतो. 0.01 ही लेंथ आहे, सो मीटर इनवर्स अपॉनमध्ये आहे. सो ही व्हॅल्यू झाली. आता आम्हाला लिहायचं फायनल जो आमचा रिझल्ट आहे NL मीन किंवा NL कॉन्स्टंट आम्ही म्हटलं तर काय येतंय 8200 हा आमचा रिझल्ट लिहितोय आम्ही. आता पुढे काय सांगितलं, हे रेसिप्रोकलमध्ये आहेत. हा आहे तर आमची मी इथे तुम्ही बघू शकता फ्रिक्वेन्सी जेव्हा वाढवली तर फ्रिक्वेन्सी कमी केली, लेंथ वाढली, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये. N डॅश म्हणजे अननोन फ्रिक्वेन्सी बाय कॅल्क्युलेशन काय आलेले आहे 248 हर्ट्ज आणि बाय ग्राफ आलेला आहे 250. सो अशा प्रकारे हा आमचा ग्राफ होतो. अशा प्रकारे रिझल्ट आहे. हा कम्प्लीट एक्सपेरिमेंट आहे. मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला ही व्हिडिओ किंवा हा चॅनल आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे. थँक्यू.